अरे जग्गू महीने पहिले ही बोला था, हा उंदीर एवढ्या सहजासहजी जाळ्यात अडकणारा नाहीये। उंदीर जाळ? कोण उंदीर कोण जाळ? अरे असं काय करता हो तुम्ही? आता विषय काय चाललाय आपला? ऐक ऐक हे बघा, आता यश त्या डबेवालीच्या प्रेमात आहे, हे म्हणजे त्या प्रेमाचं जाळं, आणि आपला राजकुमार म्हणजे उंदीर। परफेक्ट। मग परत काय विचारताय, कोण उंदीर कसलं जाळं? पण मग आता करायचं काय? मी सांगतो। मॉर्निंग मॉर्निंग आजोबा। मॉर्निंग। काय प्लॅन चाललाय? तुला कसं कळलं आम्ही काही प्लॅन करतोय ते? म्हणजे हा इथे तुमच्याबरोबर ब्रेकफास्ट टेबलवर बसलाय म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं काहीतरी प्लॅनिंग चाललंय, पण मी येताना बघून तुम्ही दोघं ज्या इन्स्टंटली स्विच ऑफ झालात ना, त्याने माझी खात्री पटली की डेफिनेटली काहीतरी प्लॅनिंग चाललंय। नाही नाही नाही, प्लॅन वगैरे काहीच नाहीये, फक्त आजोबांचं असं म्हणणं आहे की आजपासून तू काही मुंबईच्या ऑफिसला जाऊ नये। का? म्हणजे का नाही जायचं असं कसं शक्य आहे? अहो बरीच कामं आहेत आजोबा, मला जायलाच हवं ऑफिसला। नाही जा तू, पण एक काम कर, तू आज सगळ्यांना सांगून टाक की तू माझा नातोयस म्हणून। परफेक्ट जग्गू, एकदम परफेक्ट बोललात तुम्ही। नाहीतरी काय झालंय तिथे ते बॉसचं नाटक करून मला फार कंटाळा आलेला आहे। सांगून टाक यश, तू सांगून टाक। असं असं कसं सांगून टाकू? अरे असं कसं नाही सांगायचं ते सांग ना। मग म्हणजे तिथे सगळे मला त्यांच्यातलाच एक एम्प्लॉई समजतात आजोबा, असं अचानक सांगितलं तर धक्का बसेल ना त्यांना। धक्का काय बसायचा त्याच्यामध्ये? काय धक्का बसायचाय? त्यांना काय फरक पडतोय? त्यांना त्यांचा पगार मिळतो की नाही जग्गू? बॉस मी असलो काय किंवा तू असलास काय? नाही सांग, आज आपण सांगून टाकूया, मी आजपासून साधा एम्प्लॉई आहे, मी ऑफिसला येतो। चला। बरं मला सांग, तुला असं वाटतं की त्यांना धक्का बसेल? ही जबाबदारी मी घेतो त्यांना नीट समजून सांगण्याची। काय समीर, आज मी मुंबई ऑफिसला येतोय। किती छान प्लॅन आहे, मी लगेच जातो आणि ऑफिसमध्ये धक्का सभेची तयारी करतो। अरे कसली सभा, काय बोलतोय समीर तू? असं असं नको करूया आजोबा। तर मला एक सांग, असं कुणी आहे का की ज्याला हे नाटक तू समजावून सांगस? हा हा हा, मलाही वाटतंय असं। असं काही नाहीये आजोबा, असं कोणी नाहीये। मला फक्त एवढंच वाटतं की मी त्यांना समजावीन, थोडा वेळ घेऊन शांतपणे सगळ्यांना सांगेन, सो त्यांना धक्का नको बसायला, बस एवढंच माझं म्हणणं आहे। आणि आता मी अग्री केलंय ना, मी सांगेन सगळ्यांना। आपण निघूया आता की अजून काही प्लॅनिंग राहिलंय? एक राहिला, मी गाडी काढायला सांगतो। चला मी माझ्या कामाला लागतो। गंमत करता येते खरं, पण योग्य वेळ बघून कुठलाही गैरसमज होण्याआधी नेहाला सगळं खरं सांगायलाच हवं। अरे काकूंकडनं कोथिंबीर आणायला गेले होते, डब्यात तशी छान चिरून टाकली ना की इतका छान वास येतो ना, आणि मग खूप भूक पण लागते। ऐक ना आई। हो बाळा, ही कोथिंबीर चिरते आणि मग येते। अच्छा, आणि परी तुझ्यासाठी गंमत करून ठेवलीये, तुझा अभ्यास झाला ना की मग खायची। आई अगं ऐक ना। हो बाळा, मला माहितीये, इंजेक्शन देते मी। आई मी इंजेक्शन नाही म्हणत आहे। बाळा बोल, काय झालं? अरे टिफिन राहिला, 1 मिनिट थांब। हो चल बाळा, उशीर होतोय ना, निघूया आपण।
जा बाबा. तू माझं काय ऐकतच नाही. बर बोल, काय झालं? आई, काल ना मला सगळे अल्फाबेट्स लिहायला सांगितले होते आणि मला ना सगळे नंबर्स लिहायला सांगितले होते 1 to 100. मग तू काकाकडनं का नाही लिहून घेतलेस? पण तूच तर म्हणाले होते ना की मी हेल्प करणार तुला. सॉरी बाळा, आता करीन मी नक्की तुला हेल्प. आणि आज मला प्रोजेक्ट पण सांगितलंय. तू हेल्प करशील ना मला? हो बाळा, तुझ्या प्रोजेक्ट साठी पण तुला हेल्प करीन. थांब, मी इंजेक्शन घेऊन आले. ये बाळा, इंजेक्शन देते तुला. आई, तू किती दमली आहेस? आई बाळा, तू माझी काळजी करू नकोस. तू छान अभ्यास करायचा आणि वेळेवर जेवायचं. ये तुला इंजेक्शन देते. आई, नको ना रडूस. नाही रडते बाळा. आई, तू संध्याकाळी लवकर घरी ये ना. तू संध्याकाळी नसली की मला खूप रडू येतं. हो बाळा, संध्याकाळी घरी लवकर ये. पण काय करू, थोडे दिवसच, मग सगळं नीट. निघूया. काय झालं आई? जशी मोबाईलची बॅटरी डाऊन होते ना, तशी माझी पण बॅटरी डाऊन झाली. मला चार्ज करावी लागेल. मग आता कशी होणार तुझी बॅटरी चार्ज? माझ्या परीच्या स्माइलनी माझी बॅटरी चार्ज होणार. बिग स्माइल. चल लवकर, तुझी बॅग घे, मी ठेवून येते. तुझं ना आता खरंच वय व्हायला लागलं. पूर्वी कसं 8च्या ठोक्याला माझ्या हातामध्ये नाश्त्याची प्लेट पडायची, पण आता तुझं होतं सगळं हळू हळू हळू. अगं माझी वेळ टळून जाते. अहो, कसली वेळ टळून जाते? मगाशीच झालाय तुमचा नाश्ता. अरे कधी झाला नाश्ता माझा? काही काय सांगतेस? विसरायला पण लागलीस आता. मी विसरते? अहो, असं काय करताय? उपमा खाल्लात ना तुम्ही मगाशी, विसरलात का? कमाल आहे. अगं एक वेळ डोक्यात लक्षात राहणार नाही, पण पोट कसं विसरेल भरलेलं. पण आता काहीतरी खोटं सांगतेस मला. मी खोटं बोलते? थांबा. हे बघा, चांगला 2दा घेऊन खाल्ला होता उपमा. हो हो हो, मस्त झाला होता. आणि तुम्ही विसरभोळे झालायत आणि तुम्ही मला खोटं म्हणताय. अरे आली का परी आमची? गुड मॉर्निंग. बसा. काकू, झालं आवरू? हो. तुझी झाली सकाळची धावपळ? हो काकू. अच्छा, हा डबा परांजपेनचा माणूस आला ना, तर त्याला द्यायचा. बर बर, मी येते. नेहा, काय ग, सगळं ठीक आहे ना? हो काकू, सगळं ठीक आहे. फक्त परी थोडी नाराज झाली. मी तिला वेळ देऊ शकत नाही ना, आणि असं तोंड पाडलेलं असलं की मला कसं तरी होतं. अगं, आम्हाला दिसत नाहीये का ते? मुलं दिवसभर बाहेर खेळतात, पण संध्याकाळ झाली ना की त्यांना आई बाबाच हवे असतात. आणि तू तरी किती पुरे पडणार आहेस? आम्ही पाहतोय ना तुझी धावपळ. काय करू काकू, जर धावपळ आता नाही केली तर पुढे सगळं कठीण होईल ना. माझं ऐक नेहा, लवकर लग्नाचा विचार कर. काकू, मला माहितीये तू म्हणशील
काय काकू नेहमी नेहमी तेच तेच बोलतात. पण मला सांग, काय चूक आहे ह्यात माझं? काय कोणाचं चुकलं? हो, मी तिला म्हणतेय की लग्नाचा विचार करण्यात काय चूक आहे? अजिबात चूक नाही. अत्यंत प्रॅक्टिकल विचार आहे हा, जो तू आत्ता यावेळी करणं गरजेचं आहे. हा, अगं आता आमचं काय राहिलंय? आज मी उद्या ही मागोमाग जाऊ शकतो. अहो काका असं काय बोलताय? मी काहीही चूक बोलत नाहीये आणि भावनिक होऊन तर अजिबात विचार करत नाहीये. काय आहे माहितीये का, प्रत्येकाच्या काहीतरी जबाबदाऱ्या असतात ना, त्या मग वाटल्या जातात. हा, आणि धावपळ जन्मभर करावीच लागते. आपल्या गरजा काय कमी होतात का? आता असं बघ, तू जेव्हा बाहेर असशील तेव्हा परीकडे कोण बघेल? हे बघ, तू माझा ऐक. काय आहे, आमच्या नजरेत एक मुलगा आहे, वकील आहे, चांगला आहे, कमावता आहे, आणि आमच्या अनुभवी नजरेतून म्हणशील ना तर स्थळ उत्तम आहे. तू त्याचा विचार करावास परांजपे. काका परांजपे? हे बघ, एकदम हो किंवा नाही काहीच सांगू नकोस. शांतपणे विचार कर. आम्हाला तरी त्याला नाही म्हणायचं काहीच कारण दिसत नाहीये. बघ ना, परीची तुझी किती काळजी करतात ते. तसं पाहिलं तर आमचा काय संबंध आहे, पण आमची सुद्धा विचारपूस करतात. अगं, चांगले शिकलेले आहेत, दिसायला छान आहेत, अजून काय पाहिजे? अजून काहीही नको. आमचं म्हणणं आहे तू त्यांचा पॉझिटिव्हली विचार कर. ही आमची दोघांची शेवटची इच्छा आहे असं समज. ठीक आहे काकू, येते मी. आणि आम्हाला होकारच सांग बर का. येते. आई, चार्जिंग हवंय? मला तुम्ही ते सांगण्याची गरज नाही, तुम्हाला पण माहिती आहे. हॅलो वकील साहेब. मी हो, मला लक्षात आलंय सगळं. मी तुम्हाला परत नंतर करतो फोन. हो, अर्जन्सी माझ्या लक्षात येते, पण तुम्हाला पण माहिती आहे मी कोण आहे. परांजपे. हा, मी करतो ना, मी थोड्या वेळात फोन करतो प्लीज. मला जरा डोक्याचा भाग कमी आहे का? कामाचा फोन होता तो. मग हो परांजपे, तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना किती कामं असतात आणि आपण किती कामं करतो हे फक्त आपल्या दोघांनाच माहिती आहे. एक मिनिट, चहा बिस्किट हे चहा बिस्किट माझ्या खात्यात लावायचं नाही, मी आधीच सांगतोय. मॅडमनी पैसे दिले. काय? मॅडमनी पैसे दिले. मी दिले आपल्या दोघांचे पैसे. याचे चहात माशी पडली तरी पिऊन तोच चहा पिणारी तुम्ही माझे पैसे दिले? सूर्य पश्चिमेला उगवला की काय? कसं आहे ना परांजपे, मला लॉटरी लागू दे असं मागताना सुद्धा देवासमोर 10 रुपये ठेवावे लागतात. म्हणजे मी देव आहे? नाही, मला तुमच्याकडनं लॉटरीची अपेक्षा आहे. कसली लॉटरी? माझं कमिशन. दिवाळी पण दिली नाहीये तुम्ही मला अजून. बाकी सगळं जाऊ दे, मला एक सांगा, मी कशाबद्दल तुम्हाला पगार दिल्यासारखं एकसारखं कमिशन द्यायचं दर महिन्याला? हा, बरं ते जाऊ दे. मागच्या महिन्यात तुमच्यामुळे मला झालेले 2 फायदे सांगा. किती? फक्त 2. ताबडतोब कमिशन देतो तुम्हाला. परांजपे, फायदा असा वस्तूंसारखा मोजायचा नसतो. तुमच्या मागे माझी विल पॉवर आहे आणि माझ्या इच्छा आहे की तुम्हाला सगळं मिळावं. याचं काही मोल नाही का? इच्छेचं मोल असतं ना,
तर माझ्या इच्छेप्रमाणे तुमच्या भाऊजाईशी माझं लग्न झालं असतं एव्हाना, आणि परीला 3-4 लहान लहान भावंड असली असती. फोन वाजला वाटतं. कोणाचा फोन? परीच्या आजी आजोबांचा. अहो मग उचला फोन. ठेवताय काय? काहीतरी घडलं असेल, म्हणजे एकतर बंडू मेला असेल ना, तर बंडूची बंडी. घ्या, उचला. तोंड बंद ठेवा प्लीज. नमस्कार. परांजपे, जरा 2 मिनिटं बोलू? वेळ आहे? मी जरा हातातलं काम बाजूला ठेवतो. हा, सॉरी हा, मी जरा त्रास देते तुमच्या कामात, पण जरा अर्जंट काम आहे. बोला ना. मग तुम्हाला आज आमच्या घरी यायला जमेल का? जरा महत्वाचं बोलायचं होतं. आज? अरे बापरे, आजचं अवघड आहे. बरं ठीक आहे. नाही, तरी मी माझ्या असिस्टंटना एकदा विचारतो. एक अर्धा तास वेळ मिळू शकेल का मला प्लीज? जरा एक कौटुंबिक काम आहे. हो हो, मिळेल की. तुम्ही काहीच काळजी करू नका साहेब. तुम्ही अगदी जा, मी इथे सगळं मॅनेज करेन. आणि ग्रेट. होऊ शकतंय काकू मॅनेज? बरं, जरा ऍक्च्युली ना, मी डबा घ्यायला माणसाला पाठवणार होतो, पण मग आता माणसाला पाठवत नाही, मी स्वतःच येतो. मग या तुम्ही, बोलूया आपण. हो. वकील साहेब, माझं तुमच्याकडे एक काम आहे. ठेवते मी. तुम्ही बरेच कामात दिसताय. हा, हो हो. बघा, मी तुमच्याकडे कसले पैसे मागत असते, तर हे 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 असं कमिशन हवं असतं मला. तुम्ही न सांगता तुमच्या ड्रामामध्ये ऍक्टिंग केलीये मी आता. उलट न सांगता केलेल्या शहाणपणाचे पैसे कापले पाहिजे तुमचे. ओव्हर ऍक्टिंग. म्हातारीने घरी बोलवलंय. काहीतरी शिस्त आहे म्हातारीच्या डोक्यात. चला. परांजपे, हे कमिशन देऊन जा ना थोडस. ओ ऐका ना, असं हो, ते पैसे मी तुम्हाला दिले बघा मगाशी, द्या परत. कारण ते परांजपे आहेत ना, आता गेले बघा, त्यांच्या खात्यात लिहून ठेवा. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आज मी नेहाला सांगूनच टाकणार आहे खरं काय आहे ते. तिचा जर माझ्यावर एवढा विश्वास आहे तर ही लपवा छपवी करणं खरंच चूक आहे. खरं तर सगळ्या ऑफिसलाच सांगायला हवं, पण त्या सगळ्यांना योग्य वेळी सांगू. आधी नेहाला विश्वासात घेतो. डोकं फिरले ना आज माझं. का? किती वेळ लागतो इथे यायला? बापरे, वैतागलेली दिसते. जरा चहा कॉफी विचारतो, थोडा मस्का मारतो, म्हणजे जरा शांत होईल. पण त्या कंडक्टरला सुट्ट्या पैशांवरनं मस्का मारावा लागतो ना, मला अजिबात आवडत नाही. ठेवायचे ना मग सुट्टे पैसे. कोणी? त्यांनी ठेवायचे ना सुट्टे पैसे. तेच तर मी म्हणतेय, सुट्टे पैसे म्हणजे. नको, आत्ता नको यश. शांत बसलेलं बरं. काय करतोय? जरा शांत बस ना. किती चुळबुळ करतोयस? का झालंय तुला? नाही, कसला विचार करतोय एवढा? कसं सांगू की मला हिच्याशी खरं बोलायचंय. नाही बोलणार खोटं यापुढे. काल सांगितलं ना मी तुला, काही लपवणार नाही. कसं सांगू हिला की मीच हिच्यापासून खूप काही लपवलंय.